रोज तोच तोच नाश्ता खाता का? पोहे, उपीट, आप्पे, इडली आणि वेगळे प्रकार. पण आज आपण तयार करणार आहोत नाश्त्यासाठी खूप सोपी आणि टेस्टी रेसिपी. बटाटा आणि तांदळाच्या पिठापासून हा नाश्ता तयार होतो बरं का. अगदी झटपट आणि चवीलासुद्धा जबरदस्त. तर बटाटे घ्या तुम्ही, घरामध्ये जेवढी संख्या आहे व्यक्तींची नाश्त्याला तितके बटाटे घ्यायचे. तर इथे एवढ्या 2 बटाट्यामध्ये 4 लोकांना छान असा नाश्ता तयार झाला. तर हे बटाटे घेतले आहे, छान असा डान्स करून घेतला आहे बटाट्याबरोबर आणि नंतर स्वच्छ धुवून घेतले आहेत. आणि ह्या बटाट्यावरची आता साल काढून घ्यायची. अगदी छान नाश्ता तयार होतो बरं का. लहान मुलांना काहीतरी वेगळं खायचं असेल तर त्यांना हा नक्कीच रेसिपी करून द्या. आता उन्हाळ्याची सुट्टी चालू झाली आहे, मुलांना काहीतरी खायला लागतच असतं. तर बाहेरून काहीतरी आणून देण्यापेक्षा तर ही रेसिपी लगेचच सेव्ह करून ठेवा आणि त्यांना कधी कधी करून द्या. तर ह्यावरची साल काढून घ्यायची आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं. म्हणजे हा काळा पडत नाही. पाण्यामध्येच ठेवायचा बटाटा म्हणजे काळा पडत नाही. तर नंतर आपण ही किसून घेणार आहोत बटाटा. तर तांदळाच्या पिठापासून आणि बटाटा ह्या दोन्हीच पदार्थापासून ही रेसिपी आहे. अगदी सोपी आणि ही दोन्हीही सुद्धा वस्तू आपल्या घरामध्ये असतातच. तर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर डाळीचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालतं. खूप छान ही थालीपीठ म्हटलं तरीसुद्धा चालतं. बटाट्याचा आणि तांदळाच्या पिठापासून मस्त तयार होतो कुरकुरीत असं. आणि हे आता खिचून घ्यायचं. तर एकदा केल्यानंतर तुम्ही परत परत ही रेसिपी करणार ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार. तर बटाटा चांगला खिसून घ्यायचा. किसला की चांगला भाजला जातो कुरकुरीत असा. लगेचच तयार करायला घ्यायचा आहे. कोणतीही सुद्धा आपल्याला जास्त प्रोसेस करावी लागत नाही. बटाटा घ्यायचा, स्वच्छ धुवायचा, वरची साल काढायची आणि किसून घ्यायचा. तर यामध्ये कुठले पदार्थ घालायचीसुद्धा गरज नाही. कांदा किंवा मिरची वगैरे तर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. तर एवढ्या थोड्या साहित्यामध्येच ही मस्त अशी रेसिपी होते. तर हा बटाटा किसून झाला आहे आणि किसलेला बटाटा एका बाउलमध्ये काढून घेत आहे. तर आपण सरळ माल मसाले घालायला सुरुवात करणार आहोत. तर हे आहे तर 4 वाटी तांदळाचं 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे लाल काश्मीरची पावडर तुमच्या आवडीनुसार घ्यायची. तिखट मुलांना आवडतं तसं. तर हे आहे 65चा मसाला, तो सुद्धा थोडासा डान्स करून घेतला आहे. तर ह्यामुळे छान टेस्ट येते. तर हा मसाला ऑप्शनली आहे, घालायचा असलं तर घाला, नसलं तरी चालते. पण ह्यामुळे छान असा फ्लेवर येतो ह्या नाश्त्याला. तर हे सुद्धा 1 चमचा घालून घेतला आहे मी. ह्यामध्ये थोडंसं तिखट असतं आणि मीठसुद्धा असतं. हे आहे कसुरी मेथीनं छान खमंग असं होतं. तर थालीपीठ, धपाटे किंवा झुणक्याची पोळी किंवा उत्तापा आपण खातोच, पण त्याच्यासारखा जरासा वेगळा आपण इथं तयार करणार आहोत. तांदळाच्या पिठापासून आणि बटाट्यापासून मस्त असा नाश्ता. चवीपुरते मीठ घातलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून द्यायची. अगदी थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं. हे बॅटर थोडंसं घटसर ठेवायचं. तर इथं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे किंवा तुम्ही डाळीचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालतं. दोन्हीतलं कुठलंही पीठ घेतलं वापरलं तरी चालतं. घरामध्ये तांदळाचं पीठ असेल नसेल तर डाळीचं पीठ तुम्हाला ऑप्शनली आहेच. तर इथं आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे पाणी घालून आणि थोडंसं पातळ ठेवलं आहे. तर बघत आहात व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने इथं पातळ करून घ्यायचं आणि मिक्स करत राहायचं. इथं कोथिंबीर घातले आणि कोणत्या तुम्हाला भाज्या आवडत असेल तर त्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये किसून घालू शकता. तर गॅसवर ठेवायचा पॅन, गॅसची शेगडी चालू करायची आणि थोडासा गरम झाल्यानंतर आपण ह्याला तेल लावून घ्यायचं खाली. म्हणजे आपण जे तयार करणार आहोत थालीपीठसारखा पदार्थ तो खाली चिटकणार नाही. अगदी वेगळा नाश्ता आहे आणि मी पहिल्यांदा करत आहे. काय तर आपण नवीन करत राहायचं आपल्या मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा रेसिपीसाठी म्हणून हा पदार्थ तयार केला आहे आणि सक्सेसफुल झाला आहे विशेष म्हणजे. आणि टेस्टलासुद्धा छान झाला आहे. तर आपण जे तयार केलं ते आता घालून घ्यायचं बॅटर तव्यावर. आणि हे घालताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. 65चा मसाला घातल्यामुळं थोडंसं लालसर आलं आहे. नंतर दिसताना अगदी थालीपीठसारखं दिसतं. आपण जी झुणक्याची पोळी करतो त्या पद्धतीने दिसत आहे बघा. इथं लाल काश्मीरची पावडर आणि 65च्या मसाल्यामुळं थोडंसं लालसर करलं आहे. आणि खालून जरा असं 2 ते 3 मिनटं सेकून घ्यायचं. कढईत थोडंसं तेल सोडून मोकळं होते हे. तर 5 मिनिटांनंतर ही सगळी प्रोसेस आहे ती लो फ्लेम करूनच करायची.
आणि पलटी करून घ्यायचं. अगदी कुरकुरीत होस्तर हे भाजून घ्यायचं. लो फ्लेमवर भाजण्यासाठी 10 मिनटं लागतात. तर मिस्टर माझे बाहेर चालले होते आणि त्यांना काहीतरी भूक लागली होती थोडीशी आणि म्हटली की झटपट जरा कोणता पदार्थ तयार कर, म्हणून त्यांच्यासाठी खास ही रेसिपी केली आहे मी. आणि मुलांना विशेषमध्ये खूप आवडले, इतके आवडले की नंतर हेच बॅटर मला परत करावे लागले आणि मागितले तिने. तर कुरकुरीत असं भाजून घेत आहे आणि सारखी आलटी पलटी करून भाजून घ्यायचं. जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत काढून घ्यायचं नाही, किंवा तुम्हाला मऊ पाहिजे असेल तर जास्त नाही भाजलं तरी चालतं. तर इथं बटाटा थोडासा कुरकुरीत होण्यासाठी मी इथं भाजून घेत आहे आणि बटाट्यामुळं खूप छान असं टेस्ट लागते. तर बटाट्यापासून आणि तांदळाच्या पिठापासून वेगळा असा नाश्ता तयार केला आहे कुरकुरीत असा. तर नक्कीच ही रेसिपी लगेच ट्राय करून बघा आणि केल्यानंतर आपल्या सोनाली किचनला कमेंट करून सांगा कशी झाली ती. आणि मला माहिती आहे तुम्ही करणारच. अगदी सोपी आहे आणि कुणीसुद्धा तयार करेल आणि साहित्यसुद्धा कमी आहे बरं का. कमी साहित्यामध्ये मस्त असा नाश्ता तयार होतो. रोजच्या रोज आपण पोहे, उपीट, शिरा, इडली खातोच, पण आज जरा थोडंसं वेगळं खाऊन बघाच. तर हे आता कट करून घेत आहे थोडंसं आपलं शायनिंग मारण्यासाठी. आणि हे आता ताटामध्ये घेतलं. टमाटर सॉस, चिंच सॉस, तर तुम्ही हिरवी चटणी, खोबऱ्या चटणी किंवा दह्याबरोबर खाल्लं तरीसुद्धा छान टेस्ट येते. तर इथं मी घेतले आहे खाण्यासाठी टमाटर चटणी आणि चिंचाचा सॉस. आता हे घालून घ्यायचं एका प्लेटमध्ये. कुरकुरीत असा हा नाश्ता खाण्यासाठी कुरकुरीत, टेस्टी आणि हेल्दीसुद्धा. तर ही असली छान टेस्टी तुम्हाला हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही. आता हे माझ्या मिस्टरांना मी देणार आहे आणि खूप त्यांना आवडलं. तर दुसरंसुद्धा तुम्हाला करून दाखवते. तर ह्यामधून 4 तयार झालते, त्यातले 2 गायब झाले आहेत. माझ्या मुलांनी लगेचच खाऊन टाकली. तर ही शेवटचं आता करून दाखवत आहे तुम्हाला. अगदी करायला सुद्धा सोपं आहे. आंबोळीपेक्षा सुद्धा म्हटलं तरी चालेल. थोडंफार आंबोळीसुद्धा अवघड असते, कारण की आंबोळीला फिरवावं लागतं. एखाद्याला फिरवायसुद्धा येत नाही, चुकली जाते. तर अशी काही भानगड होत नाही इथं. तर थोडंसं बाजूला तेल सोडून द्यायचं आणि ह्यामध्ये बटाटा असल्यामुळे छान टेस्ट येते. आणि विशेष छान चव येण्यासाठी 65 मसाला घातला आहे. आणि कोणताही तुमच्या आवडीचा मसाले तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता. गरम मसाला, कोणताही घरामध्ये जे मसाला असेल ते तुमच्या आवडीचा, चाट मसाला वगैरे सुद्धा घालू शकता यामध्ये. तुमच्या आवडीनुसार ही रेसिपी करू शकता. तर छान अशी कुरकुरीत भाजून घेतली आहे. भाजायला थोडासा वेळ लागतो, 10-15 मिनिटांमध्ये भाजून घ्यायचं लो फ्लेमवर. गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. तर माझ्या मिस्टरांना मी हे द्यायला गेले. अगदी 5 ते 10 मिनिटात करून झाला आहे मी सांगितलं त्यांना. आणि झालाच होता 5 ते 10 मिनिटामध्ये. एवढ्या वेळात एवढं फास्ट काहीच होऊ शकत नाही. 5 मिनिटात केलंय तयार. भूक लागली होती ना? 5 मिनिटात? होय. कुरकुरीत झालतं. दोन्ही चटणी वेगळ्या आहेत ही टमाटर चटणी, ही चिंच चटणी. कुरकुरीत झाले का? तांदळाचं पीठ आणि बटाटा. 1 मिनिट. कुरकुरीत जाऊ. कुरकुरीत जबरदस्त आहे.